शाही पनीरची भाजी तुम्ही खाल्ली असेल. आज मी शाही वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे. चला मग आपण पाहूया. त्यासाठी मी 2 कांद्याची प्युरी करून घेत आहे. 2 बटाटे वाफून साले काढून आणि ते हवे त्या शेपमध्ये कापून घेत आहे. त्यानंतर त्यात आवडीप्रमाणे वाटाणा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. कढईमध्ये तेल तापायला ठेवून तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे हे टाकून ते तडतडून घेऊया. त्यानंतर त्यात कांद्याची पेस्ट टाकूया आणि ती परतून घेऊया. ती थोडीशी तांबूस रंगाची होईपर्यंत आपण ती परतून घेणार आहे. त्यात मी हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला वापरते. एका वाटीत मी साधारण पोह्याचे 1.5 चम्मच हा मसाला घेतला. त्यात मी थोडे दूध टाकून हे कालवून घेतले, म्हणजे त्यात कुठलेही गोळे न राहता. त्यात मी अजून थोडेसे दूध टाकते. तरीही अर्धी वाटी एवढे दूध वापरले मी. आता कांद्याची पेस्ट थोडीशी तांबूस झालेली आहे. त्यात मी लाल तिखट, थोडंसं कलरवालं लाल तिखट आणि हे चांगलं आपण परतून घेऊया. मसाला चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे एव्हरेस्ट किचन किंग दुधामध्ये कालवून ठेवलेलं ते आपण त्यात टाकूया आणि तेही चांगल्या पद्धतीने परतून घेऊया. परतून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. ते थोडं घट्टही वाटतंय तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्यात थोडी धनेपूड टाकली मी. यात तुम्ही थोडं टमाटे केचपही वापरू शकतात किंवा 2 टमाट्याची प्युरी. माझ्याकडे टमाटर नसल्या कारणाने मी वापरलं नाही. आता त्यात मी बटाटा आणि वाटाणा टाकून आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं. आता हे आपण चांगलं परतून घेऊया. परतून झाल्यावर थोडेसे पाण्याची आवश्यकता असेल तर थोडे पाणी टाकूया, कारण भाजी घट्ट होत जाते. भाजी आता आपण थोडी शिजायला ठेवून 10 मिनटं झाकण ठेवूया. पाहू शकता 10 मिनटानंतर भाजीला मस्त तर्री आली आहे आणि वासही खूप छान आलेला आहे. आणि आपली शाही वाटाणा बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तुम्ही ही एकदा तरी करून पहा. शाही वाटाण्याची भाजी आहे की नाही मस्तपैकी चटपटीत. करून पहा. मग शाही पनीर खाल्लंय तर आता शाही वाटाणा बटाटा खाऊन पहा आणि मला कमेंट्स करा. धन्यवाद.